एक शहर मेले त्याची गोष्ट. लेखिका लीना मेहेंदळे. 16व्या शतकाने डोळे उघडून आळोखे पाळोखे दिले आणि पृथ्वीकडे नजर टाकली. एक मोठा डोंगरपट्टा दिसला, त्यावर घनदाट अरण्य, त्यातच एक मोठा झुपका हिरड्यांच्या झाडांचा. शेजारी एक छोटी वस्ती. 16व्या शतकाने त्या वस्तीकडे रोखून पाहत म्हटले, इथे काहीतरी वेगळं घडेल. वस्तीच्या पूर्वेकडे घनदाट जंगल होतं, बहुतांशी हिरड्याची झाडं, पण इतरही चिक्कार जाती होत्या. मोठे वृक्ष, 300-400 वर्ष आयुष्य असणारे, छोटी झुडपं, लता, वेली, गवतांचे कितीतरी प्रकार, प्रत्येकाचे आयुर्मान निराळे, प्रत्येकाचे ज्ञानतंतू निराळे, स्वभाव निराळा. वस्तीच्या पश्चिमेला शेती होती. तिथे बहुतांशी बाजरी पिकायची. कधी कधी थोडी तूर, थोडे चणे, थोडे तीळ उगवले जात. शेताच्या बांधावर कुठे लिंब, कुठे बाभळी, कुणी आंबा लावला असेल, कुणी चिंच, तर कुणी चक्क सागवान. पण बांधावरच्या झाडांवर सगळ्या गावाचा वाटा असायचा. कुणाला चटणीसाठी चिंच हवी असेल तर काळूच्या बांधावरून घेऊन यायची. कुणाला दात घासायला बाभळीची काडी हवी असेल तर पुढे नामदेवाच्या शेतात जायचं. भाजीपाला आणि फुलं पण शेतात पिकवत नसत. प्रत्येकाच्या परसात काही ना काही लावलेले असायचे आणि कुणालाही ते घ्यायची परवानगी असायची. वस्तीचे मुख्य धन आणि हक्क म्हणजे हे जंगल. खास करून लाकडी आणि चामड्याच्या वस्तू तयार करण्यासाठी शेतीचा नांगर बनवायचा असो, अगर घरात झोपण्याची लाकडी खाट, जंगलातून लाकूड आणून ही कामं पुरी व्हायची. मेलेल्या गुराढोरांचं चामडं कमवण्यासाठी त्याला हिरड्याच्या पाण्यात वारंवार बुडून ठेवावे लागायचे. ते हिरडे देखील जंगलातूनच मिळायचे. वस्तीतील चामड्याच्या वस्तू तयार करणारे कारागीर कमी आणि कलाकार जास्त होते. त्यांनी तयार केलेली पायताने विकत घेण्यासाठी दूरदूरचे व्यापारी येत असत. त्यासाठी हरियाला तर 4 कोस दूरच्या राजाकडून बोलावणं आलं होतं. राजाने त्याला खास सन्मान दिला होता. तेव्हा हरियाचं वय असेल 25-27च्या आसपास. राजाने विचारलं होतं, चपलांवर इतकी मेहनत, इतकी कलाकुसर कशी काय करतोस? तू बनवलेली पादत्राणं इतकी मऊ असतात, जणू काही कुणी उबदार कपडाने हलके हलके पाय दाबावेत. कसं करतोस रे हे? कोण शिकवतं तुला? हरियाने पळभर डोळे बंद केले तर हिरड्यांचे जंगल त्याच्या डोळ्यांपुढे नाचू लागले. त्याने उत्तर दिले, महाराज, आम्ही जंगलात जातो, झाडांकडूनच शिकतो. चामडं कसं कमवायचं, त्याला नरम मुलायम कसं बनवायचं. राजाने म्हटले, तर मग ध्यानात ठेवा, तुमचं जंगल नेहमी हिरवगार राहावं. त्या गोष्टीला होऊन सुद्धा 20 पावसाळे गेले. आज हरिया वस्तीतल्या जुन्या आंब्याच्या खाली बसलेला आहे. सगळ्यांना इथेच यायचं निमंत्रण पाठवलं होतं त्याने. थोड्या वेळाने लोक जमा होतील. तोपर्यंत हरिया मनातल्या मनातच आपले शब्द उलटसुलट फिरवतोय. त्याला काय म्हणायचं आहे हे त्याला स्वतःलाच नीट कळलेलं नाही, तर मग गाववाल्यांना तो काय सांगणार? त्याला म्हणायचं होतं की गावात आता लोक वाढलेत, त्यांना शेतात उत्पन्न पुरेना झाले. जंगलातून जी कंदमुळं, जाम, करवंद, उंबर आदी आणली जायची ती देखील कमी होऊ लागली आहेत. गावकऱ्यांना हे कळत असेल असं नाही. याच आंब्याखाली बसून गावाने ही चर्चा आधी केलेली आहे. मग हरिया आज नवीन काय सांगणार आहे? त्याला स्वतःलाच ठाऊक नव्हतं. वस्तीवाले गोळा झाले तसे हरियाने उठून आधी आपल्या वडिलांना आणि मग रामधन बाबांना पायाला हात लावून नमस्कार केला. तिथून आपल्या जागेवर परत येईपर्यंत एवढा वेळ जमवून ठेवलेले सगळे शब्द हरवून गेले. कोणतीही भूमिका न मांडता त्याने एकदम घोषणा करून टाकली,
मी ही वस्ती सोडून नवीन गाव वसवायला बाहेर पडत आहे. इथलं जंगल, जमीन आणि शेती कमी पडत चालली आहे. आता नवीन शोधावी लागेल. बोला, माझ्याबरोबर कोण कोण आहे ना? जाण्याची तयारी पूर्ण झाली होती. नेतृत्व ओघानेच हरियाकडे आलं होतं. एकूण 40 परिवार चालले होते. त्यातले 18 तर चामड्याच्या वस्तू तयार करणारे कारागीरच होते. ते आपल्याबरोबर काही ढोरही घेऊन जाणार होते. म्हणजेच आता काहींना हे कारागिरीचं काम सोडून गुराखी आणि मेंढपाळाचे कामही शिकावे लागणार होते. काहींना शेती पिकवावी लागणार होती. तशी 7 शेतकरी कुटुंबही सोबत निघाली होती. 5 लाकडी वस्तू तयार करणाऱ्या कारागिरांची कुटुंबही होती. बाकी इतर. रात्री मधुकर आला. हरिया, माझ्या आईने निरोप दिलाय. आत्ताच तिला जाऊन भेट. मधुकर गावाचा वैद्य होता. त्याचे वडील लहानपणीच वारलेले. आईनेच त्याला वाढवले होते आणि वैद्यकी शिकवली होती. गावात कुणाला ताप आला, जखम झाली, साप विंचू चावला तर लोक येऊन मधुकरच्या आईला आणि आता मधुकरला विचारत. दूरच्या वस्त्यांवरून देखील लोक येत. कधी कधी आपल्या आजारी गुरांना पण घेऊन येत. मधुकरच्या आईने बोलावलं आहे म्हणजे नक्की काहीतरी खास बात असणार. हरिया लगेच उठून मधुकर बरोबर निघाला. 2-3 पंत्यांच्या उजेडात मधुकरची आई समोर कित्येक मुळ्या आणि खोडं पसरून बसली होती. हरिया येताच ती म्हणाली, काय रे, जायची तयारी पूर्ण होत आली असं ऐकते. हो मधुकरची आई, तुला आठवतं का, एकदा आपल्या गावात एक नट आला होता. रामायणातल्या पात्रांचा अभिनय करून तो पोट भरायचा. त्यानेच नव्हतं का सांगितलं की पश्चिमेकडच्या कळंबी गावातील एक वस्ती निघून त्यांनी दुसरीकडे गाव वसवलं होतं ते. आपली ही वस्ती पण अशीच घेऊन बसली होती, हो की नाही? पण आता इथलं जंगल आणि शेती अपुरी पडायला लागली आहे. म्हणून मी ठरवलं की दुसरी वस्ती वाढवायची. हा, ते ठीक आहे. म्हणून मी तुझ्यासाठी या मुळ्या आणि बिया बाजूला काढल्या आहेत. दुसरी वस्ती निवडशील तेव्हा तिथल्या जंगलात जाऊन यांची ओळख करून घ्यावी लागेल. नाहीतर येता जाता कोणी आजारी पडलं, ढोरं मरू लागली तर काय कराल? हरियाच्या डोळ्यासमोर पुढची 20 वर्ष झटकन फिरली. मनात एक वेगळाच विचार आला. मधुकरची आई, थांब. या सगळ्या मुळ्या आणि झाडपाला इथेच राहू दे या मधुकरसाठी. तूच आमच्या बरोबर चल नव्या वस्तीवर. हे काय बोलतोस हरिया? मधुकर इथे एकटा पडेल ना? नाही काकी, त्याने आपल्यासाठी पाहिली आहे कुणीतरी. काय रे मधुकर, तुझं आणि कोमलचं जमलंय ना? तुम्ही दोघं याच पावसाळ्यानंतर वेगळी झोपडी करायची म्हणताय ना? मग तुम्ही दोघं इकडे आणि काकी इकडे, एकटी या झोपडीत. त्यापेक्षा येऊ दे आमच्या बरोबर. इथली वैद्यकी तू पाशील, आमच्या नव्या वस्तीची वैद्यकी तुझी आई बघेल. नव्या वस्तीसाठी निघायला अजून 15 दिवस होते. मधुकरची आई त्याला जंगलात घेऊन गेली. जंगलात पाण्याचे 4 ओढे होते. बहुतेक वेळी 12माही पाणी गुडघाभर व्हायचे. त्यातल्याच एका ओढ्यापलीकडे दोघं गेली. तिथे एक करवंदीची जाळी होती. त्याच्या पलीकडे म्हातारा वड. त्याला म्हातारा वडच म्हणत, कारण त्याच्या इतक्या पारंब्या होत्या की मोजणं अशक्यच. त्याच्याही पलीकडे कमरे इतकं वाढलेलं एक नव्या जातीचं गवत होतं. त्यावर बारीक पिवळी धम्मक फुलं डोलत होती. मधुकर आणि आईने म्हाताऱ्या वडाला हात जोडले आणि त्याच्या खाली निवांत बसले. पलीकडील पिवळ्या फुलांकडे बोट दाखवत मधुकरची आई सांगू लागली, ऐक, ही खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा माझे वडील या जंगलात येत असत. त्यांना झाडांशी कसं बोलावं ते ठाऊक होतं. म्हणूनच ते गावात वैद्यकी करू शकले. मी पण लहानपणापासून त्यांच्यासोबत जंगलात येत असे. कंदमुळांची ओळख करून घेत असे. एकदा गावात एक विचित्र महामारी पसरली. लोक तापाने फणफणत. त्यातच वांती होत होती आणि नाक डोळे वाहू लागत. मग ताप चढायचा आणि माणूस पटकन मरून जायचा. एक एक करून 23 माणसं या आजारात मरण पावली. ते वडिलांकडे येऊन रडत. वडीलही हताश होते. रोज जंगलात येत.
या म्हाताऱ्या वडाला हात जोडत. बाबा रे, तू इतकी वर्ष, इतके ऋतू पाहिलेस. या गावच्या कित्येक पिढ्या तू पाहिल्यास. त्यांचे रोग, शोक, संताप तेही पाहिलेस. या महामारीविरुद्ध लढायचे ज्ञान तुझ्याकडे कुठेतरी जपून ठेवले असशील की. तुझ्याकडे नसेल तर तुझ्या वृक्षजातीकडे असेल. ते ज्ञान भांडार उघड आणि या रोगांवर उपाय दाखव, मार्ग दाखव. नाहीतर एक एक करून सर्व माणसं मरतील. ही वस्ती उजाड होईल. तूच सांभाळ. मी रोज तुझ्याकडे येईन आणि तुला उपाय विचारेन. हे जंगल तुझं आहे तशी ती वस्तीही तुझीच आहे. वस्ती वाचवण्याची जबाबदारी पण तुझीच आहे. मधुकर आश्चर्याने ऐकत होता. असं आजोबा बोलू शकत होते झाडांशी? मग पुढे काय झालं? बाबा सांगतात, एका रात्री वडाच्या झाडाने इतर झाडांबरोबर चर्चा केली. हा आजार काय आहे? इथल्या वस्तीच्या माणसांना हा का जडलाय? त्यावर उपाय काय आहे? कुठकुठल्या झाडाझुडपाजवळ किंवा गवताजवळ किंवा वेलीजवळ हा रोग थोपवणारे प्रभावी तंतू आहेत? त्या रात्रीच्या सभेत सर्व झाडांनी आपापल्या बुंध्यांमध्ये साठवून राहिलेली ज्ञानभांडारे उपसून पाहिली. कुणाजवळ 50 वर्षांपासून साठवलेले ज्ञानतंतू होते तर कुणाजवळ 100 वर्षांचे. स्वतः वडाजवळ फक्त 80 वर्षांचे साठवलेले ज्ञानतंतू होते. पण अगदी पश्चिमेच्या कोपऱ्यावर एक 250 वर्ष वयाचे झाड होते. त्याला माहीत होते या आजाराबद्दल. त्याला माहीत होते की कुठल्या झाडाचे प्रभावी तंतू एकत्र करायची गरज आहे. त्याच्या सूचनेवरून त्या झाडांनी आपले प्रभावी तंतू देऊ केले आणि हे समोर दिसणारे गवत तयार झाले. आधी हे गवत जंगलात नव्हते. बाबा सांगतात की या गवताच्या गरापासून त्यांनी नवीन औषध तयार केले आणि ती महामारी आटोक्यात आणली. मधू अवाक होऊन ऐकत होता. त्याला आपल्या आजोबांच्या नोंदवहीत लिहून ठेवलेले एक वाक्य आठवलं. जिथे जो आजार असेल तिथे जवळच्याच झाडाझुडपांकडे त्याचे औषधही असते. त्याची आई सांगत होती, तेव्हापासून तुझ्या आजोबांच्या वैद्यकीची चर्चा दूरदूरच्या गावांपर्यंत होऊ लागली. आजही माझ्याकडे येणारे लोक मला त्यांच्या जागी मानून त्याच श्रद्धेने येतात. आणि ती महामारी? मी तर गावात कधीच महामारी नाही पाहिलेली, मधुकरने विचारले. खरं आहे, ती महामारी गावात पुन्हा आलीच नाही. माझ्या वडिलांच्या काळात नाही आणि माझ्याही काळात नाही. पण कोण जाणे, तुझ्या काळात कदाचित येईल. किंवा आता हरिया दुसऱ्या ठिकाणी वस्ती करायची म्हणतोय तर तिथे येऊ शकते. आणि तिथल्या जंगलात हे गवत नसेल तर? म्हणूनच मी तुला इथे घेऊन आली आहे. आज इथे या जंगलाचं बी धरूया. ते मी तिकडच्या जंगलात नेऊन लावीन. आई, फक्त बी नको टाकू, कुणाला तरी नीट समजावून पण ठेव. हो रे हो. आता मला त्या नव्या वस्तीत एक नवा मधुकर तयार करायचा आहे. आणि आई, ज्या झाडाने वडाच्या सांगण्यावरून आपले ज्ञानतंतू तपासून आजारांचे औषध ठरवले होते ते जुनं झाड कुठे आहे ग? माझ्या बाबांनी मला ते झाड दाखवलं होतं, पण मला वाटतं त्याचं आणि बाबांचं आपापसात काहीतरी नातं निर्माण झालं असावं. बाबा गेले त्यानंतर काही दिवसांनी ते झाड हळूहळू सुकवून गेलं. मग एकदा जंगलात वणवा पेटला, त्यात ते होरपळून गेलं. मग आता आपल्या जंगलात जुनी झाडं कोणकोणती शिल्लक आहेत? एक तर हा वडच आहे, पण बाबा सांगत की चौथ्या झऱ्याजवळचा शिशम सगळ्यात जुना असावा. तिकडेच 3-4 ओक आहेत, तेही जुनेच आहेत. मधुकर, जुन्या झाडांकडे विशेष लक्ष दे. त्यांनी आपल्या कित्येक पिढ्या पाहिलेल्या असतात. आपली सुखदुःख, जरा व्याधी त्यांना कळत असते. त्यावर ती सतत उपाय शोधत असतात. आपल्याला त्यांची भाषा समजत नाही म्हणून, नाहीतर किती फरक पडला असता. 25 वर्ष लोटली. हरियाला ते आता अशासाठी लक्षात आहे की ते वस्तीहून निघाले होते तेव्हा लक्ष्मणच्या झोळीत 2 महिन्यांचं मूल होतं. तो चंदर आता 25 वर्षांचा झाला आहे. त्याच्याच नावाने या वस्तीचं नावही ठेवलं होतं, चंदरपूर. लक्ष्मण आणि ताणी तर त्याचे आई वडीलच आहेत. पण चंदरला खरा लळा आहे तो मधुकरच्या आईचा. जसा कृष्ण बाळाला
यशोदेचा लळा असावा तसाच. तिने त्याला जंगलात नेऊन वैद्यक पण शिकवली आहे. महामारीवर वापरण्याचे ते पिवळ्या फुलांचे गवत चंदर आणि मधुकरच्या आईने जंगलात खास जतन केले आहे. चंदरपूर गाव वसवायच्या आधी हरिया, लक्ष्मण, मधुकरच्या आईने आसपासचे कित्येक कोस क्षेत्र तपासले होते. 40 परिवारांना बसण्यालायक मोकळी जमीन करायची होती. काही झाडं तोडावी लागणार होती. मग त्या क्षेत्राच्या राजाकडून गाव बसवण्याची, शेती करण्याची आणि जंगल वापरण्याची परवानगी घ्यावी लागणार होती. त्यासाठी हरिया आणि लक्ष्मण राजाकडे गेले होते. शेतीचा किती कर राजाला दिला जाईल आणि जंगलाचा किती हिस्सा गावाला वापरू दिला जाईल ते ठरल्यानंतरच राजाची आज्ञा मिळाली. पण राजा तेवढ्यावरच संतोषला नव्हता. त्याने विचारले, हो, तुमचे 40 परिवार आहेत, त्यांना हुनर काय काय आहे आणि त्यामुळे राज्याचा काय लाभ आहे ते सांगा. हरियाचे कौशल्य पुन्हा एकदा आपली जादू दाखवून गेले. त्याने मोठी मेहनत घेऊन बनवलेले चपलांची जोडी उलगडून राणींच्या पायासमोर ठेवली. लक्ष्मण भातापासून बारीक पोहे तयार करण्यात पटाईत होता. त्यानेही आपली पोह्यांची पिशवी राजासमोर उघडून ठेवली. शेतकरी आणि चामड्याची वस्तू तयार करणारा कारागीर. बरंच कौशल्य दिसतं तुझ्या कामात. राजाने चपलांच्या सुंदर जोड्याकडे पाहत विचारले. आणखी कोणती कोणती कला आहे तुमच्या लोकांमध्ये? एक सुखीराम आहे, तो बांबूची कामे करतो, आणि एक म्हातारी मधुकरची आई आहे, ती वैद्यकी करते. ती झाडांशी बोलू शकते, महामारीचं औषध शोधून काढू शकते. 40 परिवारातील प्रत्येकाच्या कलेची आणि कौशल्याची माहिती लिहून घेतल्यावरच मंत्र्याने त्यांना गाव वसवायची परवानगी दिली होती. 2 दिवस राजनगरीतच घालवावे लागले होते. पण आता गाव पूर्णपणे वसले होते. 25 वर्षातच परिवारांची संख्या 300च्या वर गेली आहे. इतर कित्येक गावातले एकटे दुकटे परिवार या गावात वस्तीला आले. त्यांच्या कलाकौशल्यामुळे चंदरपूर एक व्यापारी पेठेचे गाव बनले. चंदर 12 वर्षांचा होता तेव्हाची गोष्ट. हरिया आणि मधुकरच्या आईला राजाकडून बोलावणं आलं होतं. चंदर पण गेला होता. तिकडच्या गावात एक महामारी आली होती. शरीरावर फोड निघायचे, मग ताप यायचा, मग फोड फुटून पू निघायचा. ताप वाढायचा आणि पाहता पाहता रोगी दगावायचा. 4 ते 8 दिवसातच सगळा खेळ खल्लास होत असे. मधुकरची आई आणि चंदरने आसपासची सगळे जंगल पिंजून काढले. मधुकरची आई प्रत्येक जुन्या झाडाजवळ जायची. पाहिलेल्या प्रत्येक रोग्याचे सगळे वर्णन त्या झाडांना ऐकवायची. दर संध्याकाळी निराशाने मान हलवत म्हणायची, उशीर लागेल. कुठल्याच झाडाला माहीत नाही या महामारीविषयी. पण महिन्याभरातच त्यांनी पाहिलं की जंगलात कडुलिंबाची बरीच रोपं उगवली आहेत. एरवी या जंगलात कडुलिंब जवळजवळ नव्हताच. तर मग काय महामारीचा उतारा या झाडांपाशी होता? मधुकरच्या आईने नियम ठरवून टाकला. प्रत्येक रोग्याने या रोपांच्या आसपासच राहायचं. या एकाच उपायाने महामारीचा प्रकोप कमी झाल्याचे चंदरने पाहिलं. तेव्हापासून या क्षेत्रातही मधुकरच्या आईची ख्याती पसरली होती. 17व्या शतकाने आळोखे पाळोखे दिले आणि चंदरपूरकडे नजर रोखून म्हटले, इथे काहीतरी वेगळे घडणार आहे. चंदरची 55 वर्षे उलटून गेली होती तेव्हाची गोष्ट. रोजच्या प्रमाणे तो जंगलात आला होता. तिथल्या अगदी जुन्या अगस्तीच्या झाडाखाली बसून तो त्याला रोज गावाची हालहवाल ऐकवायचा. गेल्या काही दिवसांपासून गावात एक विचित्र रोग पसरला होता. आजारी माणसाच्या तोंडातून लाळ टपकायची, डोळ्यातून पाण्याबरोबर घाणही बाहेर यायची. 6-8 दिवसात आधी हातपाय मग मान थरथर कापू लागे. त्या कंपामुळे रोगी जर्जर होऊन थंड पडू लागायचा. त्यातच उचक्या लागून त्याचा प्राण जायचा. चंदरने अगस्तीजवळ बसून हा आजार ऐकवला. त्याच्या 5व्या दिवशीच पौर्णिमेची रात्र होती. त्याच रात्री सर्व झाडांचा चेतना संगम भरला. चंद्राच्या बिंबातून अमृताचा वर्षाव होत होता. त्याच्या रसात प्रत्येक झाडाचा कण कण फुलून येत होता.
मंद हवेत झाडे डुलत होती. त्यांच्या पानांच्या हालचालीने हवेत लहरी निर्माण होत होत्या. या लहरी एकमेकात मिसळत होत्या. त्यांच्या माध्यमातून झाडे एकमेकांना स्पर्श करत होती. त्या लहरींनी एक वेगळा झंकार, एक नाद निर्माण केला होता. आता प्रत्येक झाड एकमेकांशी बोलू शकत होते, समजू शकत होते. प्रत्येक झाडाची चेतना एकच प्रश्न विचारित होती आणि तो प्रश्न अगस्तीच्या झाडासाठीच होता. चंदरच्या लोमकूप आणि केसांकडून आम्ही ऐकलेला हा नवा आजार कोणता आहे? त्याचा प्रतिकार करणारे प्रभावी तंतू कोणकोणत्या झाडांकडे आहेत? एखाद्या असलेल्या प्रजातीकडेच या रोगाचा उपाय आहे की नव्या प्रजातीचे सृजन करावे लागेल? अगस्तीच्या जोडीला जंगलात एक जुना सोमवृक्ष पण होता. दोघांनी आपापल्या गुंध्यांचे साठवलेले ज्ञानतंतू बाहेर काढले आणि तपासू लागले. त्याच वेळी दूरदूरच्या जुन्या जाणत्या झाडांकडून आलेल्या लहरींनी देखील त्यांच्या ज्ञानतंतूंमध्ये साठवलेली माहिती पुरवली. प्रत्येक चेतनाबिंदू व त्यातील बारीक सारीक माहिती सर्व झाडाझुडपांनी, लतावेलींनी, गवतांनी ग्रहण केली. त्यात आपली भर घालून उपायांचा शोध सुरू झाला. या सर्व मंथनातून 4 ज्ञानतंतू वेगळे काढले गेले. ते घेऊन एक नवी प्रजाती तयार होईल. ते एक जमिनीसरशी सपाट वाढणारे गवत असेल. त्याच्या मुळातून या नव्या महामारीवर असलेले औषध निर्माण होईल. या नव्या गवताचे नाव ठरले अशोका. त्याला जमिनीतून उगवायला देखील 8-10 दिवस लागतील. मग त्याला जनावरांपासून वाचवावे लागेल. याची जबाबदारी पडली ती बाभळींवर. त्यांनी आपले काटे वापरून त्या नव्या गवताला संरक्षण द्यायचे. मग कुठे महिनाभरानंतर ते गवत रोगावर उपायासाठी तयार होईल. अशोकाने आपल्या सोबतच्या इतर गवतांकडून आणि झुडपांकडून त्या चेतना संगमाची कहाणी तेवढी ऐकली आहे. कसा असतो चंद्रप्रकाशात होणारा झाडांचा चेतना संगम? कधी कधी करतात तो संगम. अशोकाला कधीच पाहायला मिळाला नाही. त्याचे आयुष्य तरी केवढेसे? उगवून बी धरून ते जमिनीत पडून जायला फक्त 2 महिने पुरत. मग ते बी उगवणार एकदम पुढच्या वर्षी. आता ती अगस्ती आणि सोमची झाडेही उरलेली नाहीत. कित्येक वृक्षांच्या प्रजातीत संपत गेलेल्या आहेत. त्याबरोबरच कितीतरी पशुपक्ष्यांच्या देखील. अशोका स्वतः सुद्धा आतापर्यंत 250 वेळा झोपून पुन्हा उठलेले आहे. म्हणजे माणसांच्या भाषेत 250 वर्षे जुने आहे. इतकी वर्षे त्याने त्या लाळ टपकवणाऱ्या महामारीच्या विषाणूंना थोपवून धरले आहे. पण ते एकटं किती वर्ष तग धरणार? जवळपासचे जुने जाणते वृक्ष माणसांनी कापून काढले आहेत. त्यांच्याजवळ जेवढी माहिती आहे ती साठवून ठेवण्यासाठी ज्ञानतंतूंचे भांडार असलेला मजबूत बुंधा अशोकाकडे नाही. त्यासाठीच मोठे वृक्ष पाहिजेत. तेच चेतना संगमात येणाऱ्या लहरींना आपल्या बुंध्यात साठवून ठेवू शकतात. तिथेच ती माहिती सुरक्षित राहू शकते. पण माणसाला हे एवढं सोपं असूनही कळत कसं नाही? गेल्या 300 वर्षात चंद्रपूर गावात हजारो प्रकारांनी परिवर्तन झाले. पण त्या सगळ्यांना एकच परिवर्तन म्हणणे योग्य ठरेल. त्याचे नाव अफाट वाढ. मागे विशाल डोंगर आणि 2 नद्यांच्या संगमावर असलेले हे गाव राजधानीचे शहर झाले. इथे लढाया लढल्या गेल्या. इथून राज्यकारभार झाला. व्यापारी केंद्र तर होतेच, पण देशाची शैक्षणिक राजधानी म्हणून देखील गजबजून गेले. विस्तार आणि विस्तार ही चंद्रपूरची ओळख होऊन बसली. 20व्या शतकाने आळोखी पाळोखी दिली आणि चंद्रपूरकडे डोळे रोखून पाहिले. आता चंद्रपूर हे देशाचे आर्थिक केंद्र बनले होते. राज्यकारभाराची भाषा इथे घडत होती आणि इतरत्र बोलली जात होती. समाजव्यवस्थेतही कित्येक बदल झाले. आता राजे रजवाडे गेले, त्या जागी परक्यांची सत्ता आली. पुढे तीही गेली आणि लोकशाही आली. घर बांधणीचे तंत्र बदलले. बांबूंच्या झोपड्याऐवजी विटा आणि सिमेंटची पक्की घरे उभी राहिली. पायवाटा किंवा गाढवांच्या मालवाहतुकीचे रस्ते बदलून डांबरी रस्ते आले. आता सर्वत्र फॅक्टरी, उत्पादने आली. यात
सुखीरामच्या लाकडी वस्तू किंवा हरियाच्या चामड्यांच्या वस्तू यांच्या उत्कृष्ट कारागिरीला काही महत्त्वच उरले नव्हते. शिकण्यासाठी सुद्धा लोक झाडांपाशी जात नसत. आता शाळा कॉलेजात जात असत. झाडांनीही आता माणसाचं ऐकून घेणं बंद केलं होतं. पण त्यांच्या चेतना संगमामध्ये अजूनही माणसाला आणि पशुपक्ष्यांना होणाऱ्या आजाराची चर्चा होत असे. रोग निवारक प्रजाती निर्माण कराव्या लागल्या तर त्याला आवश्यक ज्ञानतंतूची शोधाशोध व चाचपणी होत असे. ज्या झाडाझुडपांजवळ ते असतील त्यांच्याकडून घेऊन नवीन प्रजाती निर्माण केल्या जात होत होत्या, जेणेकरून प्राणीसृष्टीत रोगराईचे प्रमाण कमी व्हावे. झाडांनी आपला धर्म सोडला नव्हता, पण समस्या ही होती की त्यांचे ज्ञान व नवीन आविष्कार मनुष्यापर्यंत पोचवायचे कसे. 21व्या शतकाने आळोखे पिळोखे देत चंद्रपूरकडे पाहिले आणि म्हटले, अरे रे, हे काय होऊ घातले इथे. पण काळाच्या त्या तुकड्याला पुढे काहीच करायचे नव्हते. चंद्रपूरला आता देशाची तिसरी राजधानी म्हणत. शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये देशात नंबर 1. 40 परिवारांनी वसवलेल्या कसब्याची लोकसंख्या आता 40 लाखांच्या घरात पोचली होती. दूरदूर पाहावे तिकडे उंच उंच 10-20 मजली इमारती, शॉपिंग आर्केड्स, पक्के रस्ते, त्यांच्यावर धावणाऱ्या नव्या बसेस आणि आधुनिक वाहने. समुद्राच्या अथांग लाटांप्रमाणे येणारे जाणारे लोक. आणि लोक म्हणू लागले, ओफो, लोकसंख्या इतकी वाढली पण रस्ते अजून तेच 50 वर्षांपूर्वीचे अरुंद. अरे कुणीतरी यांना रुंद करा रे. महानगरपालिकेचा भव्य अट्टालिकेत बैठक झाली. रस्ते रुंद करा, प्लॅन तयार करा, एस्टिमेट बनवा झटपट. नगर विकास विभागाचे सर्वेअर दौडत सुटले. रस्ते रुंद करायचे आहेत, झाडं कापावी लागतील. मोजारे किती झाडे कापावी लागतील ते. काही लोकांनीही आदेश ऐकला, पुन्हा कान देऊन ऐकला. अरे काय म्हणतायत हे, झाडं कापून काढणार? कुठल्या रस्त्यांबद्दल चालली आहे चर्चा? अरे तिकडल्या त्या रस्त्याची, पण त्यावर तर खूप जुनी सुंदर झाडं आहेत. हो, 200-300 वर्ष वयाची असतील. आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवर पण झाडं कापणार आणि त्या तुकाराम पादुका रोडवर पण कापणार. छे, काहीतरी चुकतंय. 21व्या शतकातील माणसाला झाडांबरोबर संवाद साधता येत नव्हता, पण काही माणसांना झाडांची चेतना स्पर्श करून जात असे. त्यांच्यात एक आगळी संवेदना निर्माण होत असे. पण पुढे काय करायचे? संवेदना कशी जोपासायची, वाढवायची? झाडांबरोबर संवाद कसा साधायचा ते कळतच नसे. मग त्यांच्या मनात काहीतरी खळबळत असे. चंद्रपूरमध्ये सुद्धा अशी काही माणसं एकत्र आली. ती म्हणाली, झाडं कापू नका, त्यांच्या पलीकडून रस्ता न्या आणि रुंद करा. झाडांचा वापर रोड डिवायडर सारखा करा, त्यांना जगू द्या. मग थोड्या सभा झाल्या, नारे झाले, थोडे लेख छापून आले, थोड्या रॅली पण झाल्या. पण महानगरपालिकेवर दबाव येतच होता. वाहनं इतकी वाढली आहेत, ती चालवायला रस्ते हवेत. झाडांनी उगीच जागा अडवून माणसाची अडचण केली आहे. रस्ते द्या, झाडं नकोत, रस्ते द्या, झाडं नकोत. एक एक करून चंद्रपूरचे सगळे रस्ते रुंद झाले. एक एक करून चंद्रपुरातील रस्त्याच्या कडेची सगळी आयुष्यमान झाडं कापली गेली. त्या एका वर्षात चंद्रपूर महापालिकेने 50 पेक्षा जास्त वय असलेली सुमारे 7000 झाडं कापून काढली. त्यांना कापून जे रस्ते रुंद झाले त्यांची लांबी सुमारे 200 किलोमीटर. असोका आणि त्याच्यासारख्या छोट्या गवताच्या आणि झुडपांच्या कित्येक प्रजाती त्या रस्त्यांखाली दबल्या गेल्या. त्यांच्यावर रेती, माती, दगड, विटा, डांबर, सिमेंट येऊन पडले. त्यात त्यांचा जीव अगदी गुदमरून गेला. असोकाचे बी पण गुदमरले. इसवी 2010च्या मार्चची एक सकाळ. चंद्रपुरात लाल टपकणारी महामारी पुन्हा एकदा पसरली. लोकांच्या हातापायांना, बोटांना कंपवू लागली. मग त्यांची मान थरथरू लागली. रुग्णालयात रोग्यांची संख्या वाढू लागली. या रोगाला थोपवण्यासाठी जगभरातले प्रसिद्ध वैज्ञानिक चंद्रपूरकडे धावले.
तिकडे पक्ष्यांच्या जगात पण खळबळ माजली. सतर्क राहण्याची सूचना सर्वांना मिळाली. अशा रोगाने मरण पावलेल्या माणसाच्या शवापासून दूर राहा. त्या शवावर चोच मारू नका. चंद्रपूरमध्ये जेवढी झाडं आणि वनस्पती शिल्लक होत्या त्यांना आपली लहरी पसरून पुन्हा एकदा चेतना संगम करण्याचा प्रयत्न केला. पण आता सगळी झाडं एकमेकांपासून खूप लांब लांब होती आणि अनुभवाने कच्ची होती. त्यांच्यामध्ये संपर्क प्रभावी होण्यासाठी पूर्वी साधे गवत देखील कमी लागायचे. आता जमिनीवर फारसे गवत व छोटी झुडपंही राहिली नव्हती. झाडांकडे असलेल्या पातळ बुंद्यांमध्ये अजून म्हणावे तितके ज्ञानतंतू जमले नव्हते. आता कुठल्याही वृक्षाला किंवा झुडपाला पुन्हा अशोकाचे सृजन घडवून आणणे शक्यच नव्हते. महामारी वाढत गेली, माणसाला खात गेली. सन 2011च्या मार्चची सकाळ. आज चंद्रपुरातील प्रत्येक माणूस शहर सोडून निघून गेलेला होता. दुसऱ्या शहरात, नाही तर मृत्यूच्या दारात. चंद्रपूर आता फक्त बहुमजली इमारती आणि सिमेंटच्या रस्त्याचं शहर राहिलं होतं. हरियाचं चंद्रपूर मरण पावलं होतं. मध्ये खूप वर्ष गेली. आता देशात एक नवी संस्था चर्चेत होती, जैवविविधता. जैवविविधता जपणूक जत्रा, थोडक्यात तिला जय ज ज म्हणत. शाळेच्या मुलांची सहल काढणे व त्यांच्या मार्फत देशातील विभिन्न भागांच्या जैवविविधतेचा अभ्यास करणे, दुर्मिळ जाती शोधणे हे या संस्थेचे काम. त्यांना हिरड्याचा शोध घ्यायचा होता. एका लेखकाच्या हस्तलिखित संग्रहात हरियाची गोष्ट होती. तो वारला तेव्हा त्याच्या मुलांनी हा संग्रह रद्दीत विकला. रद्दीत विकणाऱ्याची मुलगी जय ज ज ग्रुपच्या सहलीनं जायची म्हणून त्याला वाटले हे कागद तिला महत्वाचे असतील. अशा तऱ्हेने हरियाची गोष्ट जय ज ज पर्यंत पोहोचली. चंद्रपूरच्या आसपास हिरड्याची झाडे सापडतील असे त्यांना वाटले. मग एक दिवस रंगबिरंगी पोशाख घालून हजारो मुलं मुली चंद्रपूरला आली, जणू फुलपाखरच. कुणाच्या हाती चित्र काढलेले फलक होते तर कुणाकडे बिया, कुणाकडे रोप, कुणाकडे पाणी, कुणाकडे कुदळी. पुन्हा एकदा शहर मोजणी तज्ज्ञ आले. त्यांनी खाणाखुणांवरून ओळखले हे जुने चंद्रपूर. याच त्याच्या पंचक्रोशीच्या खाणाखुणा. करा रे सुरुवात. ढोल लेझिमच्या तालावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू झाला. लाखो बिया, हजारो रोपं लावली. मध्यभागी जयजला सापडलेले एकुलते एक हिरड्याचे रोपही लावले. आणि असो का त्याचा शोध लागलाच नाही. पण ही झाडे मोठी होतील, खूप खूप वर्ष जगतील, पिढ्याने पिढ्या माणसांचे रोग पाहतील आणि त्यांच्या औषधांची माहिती आपल्या ज्ञानतंतूमध्ये साठवून ठेवतील. त्यांचे चेतना संगम भरतील. गरज पडेल तेव्हा प्रभावी तंतूंना एकत्र आणून रोगराई नष्ट करणाऱ्या प्रभावी वनस्पतींची वाढ करण्याचे काम सर्व वृक्ष मिळून सुरूच ठेवतील.